तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर संध्या मॅडम आमची गेली होती कुठं, शिरवाला. संध्या गेलेली जार भरून आणायला. तिला म्हणलं संध्या वडापाव आण ग, जरा वातावरण ढगाळ झाले आज बाहेरचं. काढ ग संध्या. मग आता आमची मस्त होणार आहे वडापावची पार्टी. ते काय खाते तू? 5 स्टार दे ना थोडीशी. तो तेच खायला बसला होता इतका वेळ. अच्छा, ह्याच्यासाठी बसला होता शेरू. त्याला मी दाखवलं मी पिशवीत टाकते म्हणून. भजी पण आणलेत. अरे वा. आता तुम्ही म्हणाल घरी बनवायचे. बोलायचं सोपं आहे, बनवायचं पण अवघड नाही. बोलायचं सोपं काय, बनवायचं पण सोपं आहे. पण ते खायचं तासभर, राब द्यायचं तासभर. दोघी जणी खायला किती खाणार, खाऊन खाऊन यातलं पण शिल्लक राहणार. मी काय करायला चालले, अण्णा गेलेत मोटर चालू करायला. इथं बसले होते. बघ ना, मी म्हणलं वडापाव खाऊन जावा, म्हणले मला नको बाबा, बरं वाटत नाही मला. मग मोटर चालू करायला गेलेत. पाणी आलं तर ते काय झाले, सकाळी पाईप निसटला होता इथला, खाता खाता पळायला लागल. म्हणजे काय केलं तर गायनी पाय दिला होता ह्याच्यावर, इथं माती खडं पडली ह्याच्यात आणि पाईप पण निसटला होता. पुन्हा पाणी आलं तर सगळ्या पाण्यात खडे येतील. एवढे मोठे मोठे खडे पडले त्यात. मुरुम आहे ना कडनी सगळा. ही पाईपच पॅक करायचं आहे एकदा. सुलोचन लावून त्याला पॅक केलं होतं, पण ते बसलं नाही, उपसून निघतंय. वरून पाणी आलं ना विहिरीवरून की प्रेशर जास्त असतो, उंच लांबून पाणी येतंय ना, मग ते प्रेशरनी पाईप उपसून निघतोय. तर ते चौधरी साहेब बोलत होते ह्याला स्क्रू फिटिंग करून घ्यावं लागेल आपल्याला पाईपाला. स्क्रू फिटिंग नंतर निघणार नाही बोललेत. आता करतील ते एखाद्या दिवशी घरी असल्यावर. जोडून ठेवते की म्हणजे पाणी आलं ना की बाजूचे खडे जाणार नाहीत. पाणी चालू पाण्यामध्ये तर जोडताच येणार नाही, म्हणून म्हणलं जोडून ठेवावं. आलं पाणी तरी ड्रम मध्ये पडेल. ड्रम खाली करायची होते, टाकी खाली करायची होती, पण अण्णांना म्हणलं नका चालू करू. म्हणले नाही करतो चालू. उद्यापासून अजून कशी लाईट असेल कशी नसेल, टायमिंग चेंज होतो ना गुरुवारपासून लाईटीचा, म्हणून मग बोलले मी करून येतो. तर या मंडळी, वडापाव आणि भजी खाऊन घेते आता मस्त गरमागरम. मला का ग वडापाव घातला नाही पावामध्ये? वडा तिकडं आलं पाणी, वडापाव खाता खाता पळत आली. इथं भरायचं सोपं आहे, तिथं न्यायचं थोडं अवघड आहे पाणी. त्या टाकीपर्यंत पाईप पुरत नाही. झालंय पाणी भरायचं. आभाळ आज असंच आहे दिवसभर, नरम नरम एकदम सादळलेलं. धड पावसासारखं पण नाही, भुरभुरी येते. तू का ग खाल्ला नाही वडापाव? हां, खाऊन झाला. ओके. मी वडापाव खाता खाता पळाली होती, पाणी चालू झालं म्हणून. थंड झालं. इतकं खतरनाक आभाळ आले. टिपका टिपका पावसाचं चालू झालंय. टिपका पावसाचा चालू झालाय, पण माझ्या ह्या 2 गठ्ठ्यांनी एवढा कालवा चालू केलाय. आई ग. त्यांना इकडे बांधलं होतं कारण शेळ्यांसाठी मोठं बोकड आणलंय मी, लोकांचं आणलंय.
त्यांचा पप्पा आहे. हो त्यांचा पप्पाच येतो. तर ते मोठं बोकड आहे ना, मारते माझ्या छोट्या ह्या बोकडांना. 2 जण बच्चेत ना, अजून लहान आहेत. मग ते मारलं तर जुलाब बिलाब लागतील की ह्यांना. जोरात धडक देते. हा हे बघ ऊन पडले इकडं पाठीमाग. इथं आभाळातच सूर्य दिसतोय मध्येच. हा ना. आता ते मोठ्या बोकडाला बांधून ठेव आहे का नाही संध्या. सकाळपासून ह्यांना इकडे बांधलं होतं. मोठ्या बोकडाला रिकामच पडलं होतं. आता मोठ्या बोकडाला बांधून टाकते. ह्यांना ह्यांच्या मम्मीला प्यायचं बियचं असेल ना, आता भूक बीक लागली असेल की. तसं वरचं सगळं खात्यात. मोठे झाले 5 महिन्याचे झालेत बोकडं आता हे. सकाळी खायला इकडंच आणून टाकलं होतं त्यांना. आणि गुरं असल्यामुळे इकडे ओरडत नव्हते हाय का. मला वाटलं सोडलं की पळत सुटते ना आईकडं. ही बसलेत माझ्याच कडं येडं घालत. पप्पाच्या पुढे जायची डेअरिंग नाही. एक जोरात धडक देते ते बोकड मोठं. चला आता अण्णा पण आलेत. चहा बनवून घेते मस्त कडक कडक. वडापाव भजी खाल्ली ते आता थोडा चहाचा मूड झालाय. काय झालं. चहाचा मूड झालाय. सध्या चहा बनवतेस का मी बनवू. मी बनवू. बनवून देत जावं हायतवर आईला. अगं पण हायतवर बनवायचा. तूच बनवतेस पण तरी पण नाही म्हणायचं असं तू बनव. माझं मी बनवते म्हणायचं. थांब मम्मी. सकाळचा मीच बनवला होता. बघितलं का. हा म्हणावं का नाही पोरींनी की मम्मी थांब मी बनवते राहू दे. तू रोज करतेस मम्मी. तुला कोण आयतं देणार आहे आमच्याशिवाय. तर चला आधी ह्या गट्टुड्याला बांधून घेते. हा एवढा बेकार आहे. हा केवढा मोठा बोकड आहे. पप्पाच आहे खरंच ह्यांचा. बोलायला काय लाजायचे त्यात. व्यवसाय आहे. सर नशीब मार्क नाही. टिपका मोठा यायला लागला ग. आता संध्या काय करू ग. ह्यांना कुठं बांधू ग. धर ये जा बांधून. बोकड बांधायला जागा नाही ही. ए ए ए मारायला निघालाय आहे का पळतच चाललंय मारायला. पाऊस येतोय तर राहू दे म्हणावं. परत नाही ना सोडायला बी आम्ही जातो म्हणावं. फक्त राहू दे पाऊस आहे म्हणून. माझ्या शेळ्यांना जागा पुरत नाही. त्याला कुठं बांधव आणि तिला वडत घेऊन चाललाय. एवढं गार वाटतंय ना. टिपका एखादा येतोय अंगावर. आता झाली खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात. आता बाबा उघडीप घेऊ नको. लय दिवस उघडीप घेतली बाबा. लय जोरात आला. धर संध्या चहा आयता. दर 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 सोडतील हसायच्या दादात खाली. शिवांना हाय करा. हाय हाय मी माझ्या आजू बरोबर खेळतो म्हणाव. त्यांना इटल इटल करून दाखव. आपण कसं इटल इटल करतो. दाखव इटल इटल. इकडे कर. इटल 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 इटल. काय कळते आणि नाही काय कळत शिवाजला. इटल 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 कर कर. इटल 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 करून दाखव. चल इटल 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 तर इटल या मंडळी चहा प्यायला. करून दाखव लवकर. चल इटल इटल. मम्मी पायापाशी चहा ठेवलाय ना. लागल त्याला पाय होईल पालता सगळ्या वट्यावर. चहा प्या मग होते. चहा पिऊन घ्या मग होते. काय मम्माला आवाज दे. मम्मा इकडे ये. मग दिबा तिकडे बघ की तिथं मम्मी तुझी. आज काय दिवसभर कडक ऊन पडलं नाही बघा. एकदम असं आभाळ आलेलं वातावरण आहे सगळं.
आणि मला मुरघासाची बॅग खोलायची. पण असं वाटतंय एवढा मोठा मुरघास, जर आभाळ येते सकाळपासून, जर पाऊस आला तर मी झाकायचा कसा एकटीने. खोलू काय? नुसतं कडबा गंजीचा कडबा संपायला लागला ना. कडबा कसा आलाय पाऊस पडत असल्यावर, हिरवी वैरण रोज रोज घालायची, मग ती कडबा सोबत असल्यावर, सोबतीला असल्यावर बरं असतं. त्या टायमाला लय हवा सुटली. झाकायचं फक्त अवघड आहे पुन्हा एकटीने. तसं संध्या आहे. पडला 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 पडला. भुईमुगाची वेल एवढेच राहिले आणि कडबा एवढे. हा कागद कडब्यावर झाकायला उपयोगी येईल. हो 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 हो. मस्त निघलाय मुरघास. इथं हाय कडला थोडीशी बुरशी लागली. आता आत्ता खोलले की लगेच घालायला येणार नाही ना, त्यातली हीट थोडी बाहेर पडून द्यायला लागेल. मला वाटतंय खाली कागद टाकावा, वरनं उकरून घ्यावं दातळाने, नंतर पॅक करून टाकावं. तर बघू, सध्या तरी गायांना घालायला ही आहे कडवळ आहे. सकाळचं थोडं थोडं, एकदम थोडं थोडं ते टाकते. थोडंसं कडवळ होतं, थोडं 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 टाकले वैरणीमध्ये गायांना आता. आणि तोपर्यंत ते उकरून ठेवते की मुरघास. कोण काय म्हणते, आवाज येत होता वाऱ्याने, काय पुढं गेला आवाज, काय ऐकायला नाही आलं. तर उकरून ठेवते थोडं थोडं मुरघास, म्हणजे थंड होईल गुरांना थोड्या वेळाने घालायला. आता चित्र वैरणीचं थोडं थोडं टाकले नादी लावायला, पाणी पाजून पुन्हा मुरघास टाकायला येईल. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.